खसडावर पडताव. अरे खसडावर पडतास तर मरी जातास. दाजी आता मैं खसडावर पडताव तर खसडा मरी जातो. खसडा नाही मरता तू मरी जातास. कोण? तू मरी जातास. कजा पडतास तो कोणावर? खसडावर. खसडावर कोण पडतात? तू पडतास. खसडा मरी जातो. अरे बाबा पडतास तर तू मरी जातास. हाय तर मग धरी लिहिलं होतं. दाजी मा मरी जाताव. तू मरी जातास. जिथाच मरी जाताव. तर मरी जातास ना. दाजी अख्खा मरी जाताव. अख्खा मरी जातास ना. दाजी मरी जाताव. तू मरी जातास ना. दाजी माझा मरी जाताव. तर मरी जातास ना. दाजी मरी जाताव. दाजी मरी जातास ना. दाजी दाजी मरी जाता. अरे दाजी तू मरी जातास ना. दाजी मरी जाता. मरी जातास ना. दाजी मैं मरी न कुठे जाताव. अरे जर माता मरी जातास खल्लास हो जातास. कनक जाताव. आवा वरून कसुकीर वरून चक्रम. अरे मरी जातास संसार मला नाही जातात ना. शमशान वरून. अरे बाबा संसार मला जातात तुला भूती देतात. तुला पैसे देतात. तुला रात होई जाते. मला भुजी खातात. भुजी खातात. अरे बाबा भुजी दिरा तुला पेटवी देतात ना. पेटवी देतात. पेटवी देतात. तोवर भात रोपतात. चक्रम आणि तुझ्या भुजी खातात. अरे बाबा पडतास तर मरी जातात. कोणी दबकव दे कोणी पेटवी दे. दाजी मरी जातात. मरी जातास. दाजी मरी जातात. दाजी मरी जातास रे. सकाळच्या अंकलवाळाचा काम बंद होई जाता. बंद होई जाता ना. करी लेतात ते. दाजी करी नी कर धरतात दिशा. अरे मरतात तर कर करताय. दाजी मरी जाता. मरी जातास. मानी बायको पोसले होई जाती. माना पोसा विधवा होई जाता. अरे तू मरतास तर तुझी बायको विधवा होती आणि पोसा पोसले पडतात र. म्हणजे मा मरीन का? तू पोसले तुझी बायको विधवा होईल आणि पोसा पोसले पडतात. म्हणजे मा मरी जाता. मरी जातास. तुनी बायको विधवा होई जाती. आणि बायको विधवा होती. तू मरतास तुझी बायको विधवा होती ना. मानी बायको कधी विधवा होती. तुनी कधी होईल? तर मग मरता तो मानी विधवा होती ना. तर मर ना. तो साहेब भाषण में सांगतो काय 10,000 रुपया दफन विधीला दे. मैं जमतेम करी 2,500 में पतवी देता हूँ तुला. दाजी दाजी माँ घर जहाँ कधी मानी गाड़ी गई. माँ ये तू चल. ये तो मैं लोग करी दी दे. लोग करी दी ना. दाजी माँ मोरा मोरा ताव तो घनावती लो. अरे तिथं घरी तर पती जातात. दाजी म्हणजे अरे दाजी तुला मग मरूला सांगणार तर तुला रोगांनी. अरे दाजी आपला पैसा कोणासाठी कमावतो हा? बायको पोर साठी कमावते हन. तुला तमाशा में कोड़क देता है. 600-700 रुपये देता हा. अरे दाजी विधवाला कोड़क देता है. 1250. आता फायदा कठा मरी धाम ना. दाजी आपल्या रात दिवस मेहनत कोणासाठी करतो? आता बायको पोर साठी र. त्यासाठी मरी धावली. अरे तू मरी जातास मानी मरणार. दाजी ना दाजी तुला कोणाक पोसा? दाजी मानी लग्नाला 10 वर्ष होईनात. आज सुधी मला कोणी शोधलं नाही का तुला पोसा कोडा किसा. आणि तो एक भाग्यशाली माणूस आज का तुम्हाला शोधलास. दाजी माने 2 पोसे आहेत. 2 पोसे आहेत दाजी. 10 वर्ष में 10 वर्ष में 2 पोसे आहेत दाजी. ना दाजी ये 2 पोसे कधे रखना है? 2 पोसे होई नाही आता दाजी. मला माहित पडेगे दाजी. 4 पोसा वाला साला उम्मीदवारी नहीं कर. तो 10 वर्ष में दोनों पोसे. 2 पोसे दाजी. 10 वर्ष में 10 वर्ष में मोठी गबाळ र मोठी गबाळ. दाजी 10 वर्ष में दोनों 2 पोसे दाजी. अरे दाजी तुला तरी भगवाननी 2 दिल्या. 2 पोसे दिले आहेत. दाजी माने लगनला 10 वर्ष होई गया. तुला बी लागला 10 वर्ष. माने भी लगनला बरोबर. एक भी पोसी माला दिला. हाय रे काय ठगस रे. भगवान जो दाजी ना एक भी पोसा माला. अरे बाबा आम्ही कामात वगैरे कायम फिर जाऊन ठगसी नको. हाय पब्लिकला माहित संजय डीजेला माहित. आता घरात 5 पोसे आहेत कोणा द्या. घरात 5 पोसे आहेत कोणा द्या. ते का माने आणि कोणा द्या. बायको ने दिया. दाजी भगवान जो माला एक भी नहीं हुई अखतिला जो हुई. ते बायकोला ठेवतील काय तुला होती ना. दाजी मैं तमाशा में हिंदा तरी तिला हुएच कर. काय
दोन कोच दाजी हेच करता आता हर ते बायकोला होती काय तुला होती ना रो आणि तुला दोन होईना अरे बाबा कुदरत दे ना बाया माणूसला होईता तर बायकोला होती ना कोणाची दे? कुदरत देन र आणि मला काय काम कुदरत दे ना मला काय काम अरे बाबा ती बायकोला लावेला तर बायकोला पैसा होती काय जीवनला थोडा होती कोणाला लावला तर बायकोला पैशाला होती ना काय लावला आता भगवान ने बायकोला दिला हे रा आता मला भगवान दिना आणि दाजी कोण सांभाळी बोल दाजी अथवा तू निदर्शना कुदरत दे आता भगवान दे आणि माका लसूण बाबा चिडी मुंगीला भगवान ने जोडा दिला असला चिडी मुंगीला भगवान ने जोडा दिला त्यांना लग्न कठ होईने होय का? चिडी मुंगीला जोडा दिला तर लग्न कठ करला त्या तू हेरनेर तारा भगवान ने जोडा दुनिया आईनी मादल बाई दाजी ईशा करी नहीं होयत ईशा करी पोसा बंद हो जाती दाजी 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 ये बायका सलाई को जो पोसा होता हवा आता देखो भगवान ने दिला बायकोला तर बायकोला होती काय गोला होती ना रो आता भगवान भी तेहलाच दे तेला देहने आणि मोदी भी तेहलाच दे पण मोदी देहला काय दे बालभोग आता बालभोग दे तुला माहित का बायको जे महिनावारी हवी प्रेग्नेंट हवी तर बायको बी तंदुरुस्त राहला पडो बाळक तंदुरुस्त राहला पडो त्यासाठी आता मोदी साहेब लिली शाकभाजी खावला लाव फळ फळादी खावला लाव त्यासाठी मोदी साहेब पैसा बी दे हो ना कजो मोदीवर फोन करा मा बापाचा नंबर नाही आपण गांगुटी साहेब नंबर सांगता हा मोदी साहेब ना नंबर मागणे कजो त्याला नेता कोण बनवणार आपली पब्लिक बनवली रो हा? पब्लिक बनवली आपली जनता बायकाच मत दिले आता गोवा मध्ये जात रो आणि तो आपल्याला कसं बालभोग नाही दिले आपल्याला कोणता दिल आता फोन कर त्याला निर्ताज मान्य कर टेम्पो पर उतारी देऊ दे ना तो ओट नाही देणार त्याला बरं दाजी बायकाचा पोट तिला असतं बालभोग दे कसं ती तंदुरुस्त व्हायला पडो अंगणवाडी बेनो साला चेष्टा लावी दे निली शाकभाजी बनव खावाड ती खावाड आणि गोला कधी नाही तर गोला कोणता गो पासून चालू होईल एक पाकिट तिला तर दोन एक सुकडे नाही तर पाकिट आपल्याला काय तर आपल्याला सक्ती मी दाजी तू बालभोग खाजो तर तुला 4 पोशे होते ना तर मशी 2च ना दाजी मला का बोलावून आणि तुला नाही खबर काय अरे बाबा ती चंखल ना आगेवानशी धुडाना तमाशा राखा मंदिरवर अरे बाबा चंखल ना त्या खूप जीवन भारे अरे प्रेमाड अरे त्या उपप्रमुख साहेब श्री कमलेश भाई तेशनी ती अख्खी टीम अरे खूप प्रेमाड खूप मयाळू खूप दयाळू अख्खी बी दाजी का भारी एकदम भारी दाजी ईश्वर आम्हाला खाऊला लिग्या बरोबर दाजी खाऊला लिग्या आम्ही 7 जण खाजो बरोबर आणि 10 जण वाढत जायचं दाजी तेष्टा प्रेम भाव प्रेम रो प्रेम किशा प्रेम ऑटो वाहडी दिना नागडच बसणार एक जण ना दाजे बराबर खावला दाजे देव प्रेम रो अरे खाऊ रे दे दादो देव करतो अरे एक घास खाता देव देव त्याला हे मला ये भेव नी मला खावायचो नी उठी जावायचो दाजी नाव आणि तमाशाचं चालू करूला आपले साहेबांना आणि आपले राष्ट्रगीत पासून चालू करू अखा उभा उठायचो अखा उभा उठना तर मग मांगाठून नदवा दाजी तू सांगोस एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर तर किशा करी शुरू करला पडो विश्राम ना एक जण काय करो नावनी सांगूला त्यांना मग त्याला ओळखा इशारा पागल दादा पाहो नीट तो उभा राही रे बा अरे बाबा तू आज ना खुशी मग काही आतरी पातरी पे ना हवा तर नी उभा राहायचं तू काय बसले वा ना इश्राम ना कसा त्या नाश करी दिना दाजी तेवढा प्रेमाळ लोक ना थोडं खावला तैसा नाही डाळ भात शाक नाही मटन अरे दाजी मटन बेदम मटन दाजी काही मटन बेदम अख्खा हाडका जिथे दाजी मा विचार करा आपला एक हॉल दिना बरोबर त्या कॉल खाईन हवा तो साहेब नी खाई तो नहीं खा रहा कजो नहीं खा मांगून खावो दाजी
आपले धुळाना तमाशा चौक लागे है ना चौक लागे है दाजी. दाजी लोईला लोईला दाजी. पण दाजी हे हा. धुळाना तमाशा वाला पक्का भणे राहत म्हणेल. अख्खा जुवाने जहाज बरोबर. ना दाजी हा. तू कोडाक म्हण हास दाजी हा. माझी मम्मी पप्पाशी मला 5मा सुधी शिकवा. कोडाक 5मा सुधी मारी धावणी अरे मागच्या सुधीने धुळाना तमाशा लेवला जहाज तर शिकवाय का मला? धुळाना तमाशा लेवला म्हणजे मान्यकत भनेल पाहिजे बरोबर. हा मला स्वतःने कोडाक भनेल दाजी शोध ना शोधू दे दाजी कोडा स्वतःने कोडाक भनेल सुधारो काय हात रावास का हा योगदास दाजी योगदास 11मो 12मो असं काही एम ए बीएड पाव तरी शिकणं हवा ना बाश एम ए बीएड आणि आणि आता येड हेर हाय. 11वी 12वी 13वी 14वी 15वी पाव तर शिकणं हवा दाजी. तर दाजी तू कोणा शिकणार दाजी हा. मग 50वी 50मो धोरण कधी रह कधी संजय भाई 50मो धोरण हा? डीजे वाजव हाय. अरे बाबा 50मो धोरण राहत नाही. एवढा तर मला रुबाब करत 50मो धोरण शिकेल आज तुला मग एक प्रश्न शोधू मोदीला कोण कोण काही एक सांग मोदीला गायडेशन कोण दे यो बहार એટલે મોદી સાહેબ લા ગાઈડેશન તું પૂરા પાડ્યો હસ ચાલત નહીં ના બરાબર દેશ માં બાકીના તું જ ચાલવો હવાસ હા બાકીના દેશ તું જ ચાલવો હવાસ ચીની ચાલા તી જ ચાલવા અને હજી કઈ દીધા માં ચાલવા બરાબર નથી કારણ કે 50મું ધોરણ ભણેલ તો દાજી ચાય વાલા તી તો મને એક પ્રશ્ન શોધા હા એક ની 1010 आपले काय ओके भारत देशना भूगोल जाणणारा माणूस તો વાતા નહીં મસુદા पुरा इतिहास जाणणारा माणूस બરાબર બરાબર आता बोर्डनी परीक्षेમાં આને पेपर कोण लिखने કોણ लिखले मैं बनवणे बराबर पेपर ની બનાવટ તું કરી હેવી બરાબર તો દાજી ती 15મી ઓગસ્ટ કોની તારીખી હે हा 15મી ઓગસ્ટ કોની તારીખી હે कधी बी तुझी भाषा पक्का शिकेला आहेस ना तू मला सांग ही कधी येते 15 ऑगस्ट हा 15 ऑगस्ट कधी आहे दाजी येवानी नाही ना तू काय सांग 15 ऑगस्ट कधी आहे 15 ऑगस्ट आता तर 50 નું ધોરણ તું सांग ना लवकर आमना या बारीकला वस्तू महिने भन्ने ना हा सांग लवकर 15 ऑगस्ट रो हा दाजी जुलै मा हा कधी आहे तुला मास जुलै मा कधी आहे आता 15 तारीखला ना ऑगस्ट महिना मर तर ती तर मला माहित होता हाय ना सांगायला पण तू छोडी दिलास ना चक्रम दाजी हा मला बी नहीं समझो अरे दाजी मैं भी तब भनेल नहीं तू बी आपण कोठो मैं आमने गाव में 5मा सुधी साल बरोबर. दाजी छोटा धोरण नहीं बरोबर. दाजी हा मला भणवता भणवता 5मा सुधी बरोबर. 50 मास्टर आईसने निघी गेत पण मा तठज म्हणजे तो 5मा मध्ये तुला शिकता शिकता 50 मास्टर रिटायर होई गेत निघी गेत. 5मा आणि 5मा मध्ये मा तठज तिको जो हा तिको जो आमना गाव आमनी शाळ आणि मास्तर त्या पारके गाव ना ना हा. तर तुम्ही धावा मै कधी जाईल पक्का हुशार रा पक्का मी वायला गाव ना तुम्ही जाला होय तो धावा मा कधी जाईल आमने गाव ना तो बरोबर तर दाजी तू बी आपण मा बी आपण तो काय करूला दाजी माना भाऊस का शिकेल आणि तो कोण शिको दाजी तो ठनी शिको आणि दाजी तो डायरेक्ट आकाश में आणि आकाश मध्ये तो कोण शिको नी चांदवर आणि चांदना शिक्षण पुरा ना तो सूरजवर आणि सूरजवर शिक्षण पुरा ना तो स्वर्ग में आणि स्वर्ग मध्ये त्याला कोण शिकाडो इंद्रदेव इंद्राजा त्याला काय शिकवा पाणी ना कोरस चालना मग त्या पाणीने ट्रेनिंग दे हा. आता काय शिकवणार अरे पाणी कदव नी सोडूला ती त्याने हात हा पाणी आत्मा हा. अंत हा आता महाराष्ट्र में पाणी वरस नेल का नाही पाणी वरस नाही मना पांडू नका बरोबर बरोबर हा आता दरवर्षी कने महिना में पाणी वर्ष जून जून जुलै मग गेल साली कठा वरस ने मेनी 5 तारीखला मेनी 5 तारीखला मैं फोन करे कोणाला पांडूला हाय रे पांडू चाल पाणी सोड माना काम पते घ्या सोडी दिला हा काय हुशार रे. नट बसायस नको घर धावा गौरा बिवरा त्या थपकी दे ना तो फोन करी दी लखा नाश कर दे हाय रे. हा, अशा आमने पांडू पर पावर हो तर बरोबर हा आज आबूट कोण काढणे कोण काढले पांडू त्याला सांगा पांडू चंखल में तमाशा हो चल झाडी टाक खरं ठरले झटक हुशार हुशार हो विषा बरोबर नीती आहे हा हुशार विषा हुशार आमना काम हा तो बाधा नाही हा. तू तुम्ही पांडूला बोलविले मग घरात जा काय नाही मग पांडूला पैसा बोलव. दिला ना तुला पांडूला बोलविले हा? उठाव. काही नाही मग पांडूला बोलव हा आणि चौकाला व धोडाना तमाशा ना हा आम्ही तमाशाच लेवला जाऊ पांडू ए पांडू पांडू
सोडशे नको सेंद्रिया मना फिरग्या कोंबडा न तर तुमना अंडा पोळ होई जाती ई तुमना अंडा व कोंबड्या सांडा पोळ होई जाती आमनी जबाबदारी नाही काय भान्या तुला कोंबड्या दिला का आणि काय फॅशन ही का फॅशन ही फॅशन नको लायशी ते एक चंखल्या राहंडी देती बेसन ना रो बसून जाब दीदी काय करत अरे काय करा माहित नाही का काय अरे मग ते दुकान रांडू खाऊ शकते ए पण मग पांडू पांडू करा तू कांडू वर गए नर पांडू या खालो की कठ दूर दूर हिंडता आणि तुझा आता 2-3 महिना होई गे तुझे हिंदसनी काय काय गबाळ चालनी भाई मला आता बंद कर जा हिला कजा कजा ऐसा हां बायको करली ती कोण तू आणि कजा मैं नको करू मीरा पण तू करीली ना होय रे मत करली ना ये तू कजा मैं नको करू हां अरे मैं करणार ते नाही तर मला टेन्शन कजा तू कजा करणार माका असाही करू मैं नको करू मी कर करीस ना मर लागस तो पण तो तू करणार मैं करणार ना पांडू अठे रो अरे ना पांडू तू बायको करणार मैं करणार ना तू ना तोंडनी पुरत ये का तुम्हाला मोई वर बाजूला लावला अन रोज वर बांधी जाताय आपण ये का म्हणजे तुने मापना बांध अरे मने बापरे बांधे तुने मापना बांध तो मैं अठो बोलू इसे वर बांधे तो इसे कर बोलू आता मग ईशा हवा तर तुने मापना तू घरून एक लिए जो तुम्हाला लोक नाही माने बापला बांधे तर काय करू खाला करे ना हा हा इसे बांधायला आता बस पुरा आता बरोबर पांडू हा घरनी पूर्ण तर मला काय कर द्यायला लागेल ए कन्या घर झक मारलो बोलू तुला अनोठ बरा खाला करायला लावा मैं घर बिन र पांडू जठनी पूर्ण तठ मैं खाला करी दिन हो नी एले अठ भी करी दिन अठ हां नी ऐसे रो का खाला करी दे ऐसे रो बांधायला तू ना पूरा होडा करी दिना हा आता बरोबर ना रो तू बायको करगी ना हा बायको कर अरे तुला मैं फोन करी जम फोन लागना तो काय सांगो काय सांग ये नंबर कब्रस्तान के बाहर है अशना गांड मा गांव में टाकी दिन कब्रस्तान में हिंडा कब्रस्तान में गया तो 2 जन बसला मग काय करता असं का मला हे पोळत मला हे पोळत मग थांबा उभा राहा नी जो पण मग का पोळता तो आम्ही जो गांव में दारू उधार पीला तर आम्ही म्हणे तो हवा जो उधार मागे दिला तो तुला हवाळना तर मला वाटला दिला तो तुला बी नाव देत रो मला मी लावले काय सांग आम्हाला बी मिळलेलो ते सांगो सांगती नाही ना का मग कोणी कब्रस्तान मध्ये का अरे मला बास कब्रस्तान मध्ये मला सांगो काय सांगो अरे पोसे तुला अकल आहे का नाही अरे मला मला जो बुई नाही पण एका पंखाचा हारी बुई तू पंखानी बोलले पंखानी बुई नाही तर मला बास कब्रस्तान मध्ये निघी दगड बिशीने वार धोके बिशीने बिडी पिला मला सांगो अरे पंखा बुई ना अरे वार धोके बाहेर निघून पडो मला खरा पंखानी मजार पंखानी त्याला गोदार हो ना वॉर्निंग ना वॉर्निंग रे वार धोके आणि बिडी पे होज कब्रस्तान में रान निघले तो तू नाही बास ठपक ना हवा मा गौसा पर सापडी लेतो मध्ये शिरी घ्या हवा सिरी काय ना होय सकाळ आपले जाऊ हो तूने बहासनी ना मापूस 5,000 उधार लिधा तर मागी ले हो तुला हे काम दपी जाईल तो तुना बास कधी वर निघो आणि तुला बाज कधी मुर्दा पडत का